भारतीय संगीत विश्वातील एक युग संपलं. सुरांची सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवार 12 एप्रिल रोजी निधन झालं. भारतीय संगीत क्षेत्रातून एक काळजाला चटका लावणारी बातमी समोर आली. आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या नातीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांना थकवा जाणवत होता, तसंच छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. वयाच्या 92व्या वर्षी सुद्धा त्या सतत सक्रिय होत्या. स्टेज शो, कार्यक्रम आणि चाहत्यांशी संवाद हे सगळं त्यांनी शेवटपर्यंत जपलं. मला इच्छा नव्हती गाण्याची. गायचे मी, बाबांकडे शिकायचे, सगळं गायचे, ओरडून ओरडून गायचे, फार जोरात आवाजात गायचे. दीदी मला म्हणायची, इतकी ओरडून कशाला गातेस? म्हटलं तुला ऐकायला जावं म्हणून. लहान वयातच त्यांनी गायनाची सुरुवात केली. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांनी उचलली. हजारो गाणी, 20 पेक्षा जास्त भाषा, गझल, पॉप, आयटम सॉन्ग ते शास्त्रीय संगीत, प्रत्येक प्रकारात त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. राहुल देव बर्मन यांच्या सोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने ही गाणी त्यांची आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यांना अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. तसंच भारत सरकारकडून पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आले. त्यांच्या जाण्यानं केवळ एक गायिका नाही, तर एक संपूर्ण संगीताचा सुवर्ण काळ हरपला आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार असून संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जातोय. खरंच आशा भोसले यांचं योगदान शब्दात मांडणं अशक्य आहे. त्यांचा आवाज कायम आपल्या हृदयात जिवंत राहील. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने स्वर्गीय आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.